वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावरती श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडपात थाटामाटात साजरा करण्यात आला। शुक्रवारी 23 जानेवारी रोजी वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडप इथं मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला। सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला शुभ्र वस्त्र तसंच श्री रुक्मिणी मातेला मोत्याचे दागिने, नथ आणि अलंकार परिधान करण्यात आले। श्री रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेण्यात आला। तिथं गुलालाची उधळण केल्यानंतर श्री विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला। तिथंही गुलालाची उधळण करण्यात आली। दुपारी 12 वाजता श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेची अलंकारानं सजवलेली उत्सव मूर्ती या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी म्हणजे श्री विठ्ठल सभा मंडपातील फुलांनी सजवण्यात आलेल्या शाही मंडपात आणण्यात आली। दोन्ही देवतांना मुंडावळ्या बांधून आणल्या गेल्या। यानंतर अंतरपाठ धरण्यात आलं आणि मंगलाष्टकास सुरुवात झाली। यामध्ये मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंगलाष्टका म्हटल्या। मंगलाष्टक झाल्यानंतर सर्व उपस्थित भाविकांनी शाही विवाह सोहळा साजरा केला। यावेळी सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ॲडव्होकेट माधवी निगडे, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, डॉक्टर प्रणिता भालके, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत, संजय कोकिळ, अतुल बक्षी आणि राजेंद्र सुभेदार उपस्थित होते। यावेळी मंदिर समितीमार्फत संत तुकाराम भवन आणि विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास इथं भोजनाची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली होती। विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली।